रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे लहान बालकांसह शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात। शासन प्रशासनाने दखल न घेतल्यास न्याय मिळवून देण्यासाठी निळे निशाण संघटना संघर्षाच्या पावित्र्यात। आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही निंभोरा रेल्वे स्टेशन तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी आलो। निंभोरा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक 6 या परिसरात गेल्या 2-3 वर्षात ग्रामपंचायती मार्फत जे कामं झाले तर त्या कामांच्या संदर्भात अनेक लोकांना ज्या समस्या निर्माण झाल्या त्या संदर्भात लोकांनी निळे निशाण संघटनेकडे वारंवार तक्रार केली आणि त्याच अनुषंगाने आज मी इथं आलो। परिस्थिती पाहिली तर शासन म्हणतं की जोही शासनाचा निधी त्याच्यातलं 50% हे आरोग्यावर खर्च झालं पाहिजे। आता आरोग्यावर खर्च झालं पाहिजे, परंतु या ठिकाणचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे, सरपंच आहे, ग्रामसेवक आहे, आता यांनी आरोग्यावर कसा निधी खर्च केला हे या ठिकाणी थोडक्यात माहीत पडेल। आता या ठिकाणी सर्व कॉलनीचं जे सांडपाणी त्या या ठिकाणी जमा होत होतं, तर कुठलीही त्या सांडपाण्याची निघायची व्यवस्था न करता ग्रामपंचायत या ठिकाणी शासनाचा लाखो रुपये निधी त्याचा गैरवापर करून या ठिकाणी भराव टाकून दिला आणि भराव टाकल्यानंतर जेव्हा ते सांडपाणी लोकांच्या घरात शिरायला लागलं, लोकांच्या तब्येती खराब व्हायला लागल्या, त्यांना रोगराई व्हायला लागली, असं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत ते सांडपाणी घरातून बाहेर काढायची पर्यायी व्यवस्था ही करण्यात आली। तर ती ही अशा पद्धतीने जो भराव टाकला तो आपल्याला समोरच दिसत आहे। भराव टाकल्यानंतर सांडपाणी काढायची व्यवस्था करायची, असं ग्रामपंचायतीचं मनमानी काम हेच चाललेलं आहे। तसंच या ठिकाणी गेल्या काही वर्षापूर्वी ठेकेदारांनी पाईपलाईन टाकली सांडपाणी काढायकरता।